वतीने आज आपल्या आदिवासी बांधवांच्या वधूवरांच्या या भव्य दिव्य अशा विवाह सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित माझे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय गावित साहेब, शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांनी ही संकल्पना आज इथे प्रत्यक्षामध्ये उतरवली ते माझे सहकारी सन्माननीय श्री जगदीशजी दोडी, सन्माननीय श्री वैभवजी संखे, माजी आमदार सन्माननीय श्रीनिवास वनगा साहेब, जिल्हा प्रमुख कुंडजी संखे, श्रीमती ज्योतिताई मेहरे शिवसेनेच्या उपनेत्या, श्रीमती वैदेही बाराण, माननीय श्री साईराज पाटील, राहुलजी घरत, संजयजी चौधरी, उत्तमजी घरत, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित आमचे सर्व पत्रकार बांधव, मी अधिक वेळ घेणार नाही. मुख्य सोहळा हा विवाह सोहळा आहे. भाषण करून मला ह्याला सभेचं स्वरूप द्यायचं नाही, परंतु आत्ताच आपण शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपण मनोगत त्यांचं ऐकलं आणि साहेबांनी मुख्यमंत्री असताना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे शेकडोच्या संख्येने योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या, त्या लागू केल्या. काही काही योजनांचा कदाचित साहेबांना देखील विसर पडलेला असेल, परंतु अशा या सोहळ्याच्या माध्यमातून साहेबांनी केलेलं कार्य पुन्हा एकदा जिवंत होताना आपण आज पाहतोय. मगाशी जगदीश यांनी मला व्यासपीठावर असताना मला सांगितलं की आदिवासी कन्यादान योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू होती. कन्यादानाकरिता 10,000 रुपयाचं अनुदान तिथे मिळायचं, परंतु आपल्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी झाली आणि ह्या 10,000चे 25,000 रुपये साहेबांनी एका निर्णयामध्ये केले आणि योजना महाराष्ट्रामध्ये लागू आहे. आणि आज इथे हा विवाह सोहळा पार पडत असताना मी बसल्या बसल्या सगळी माहिती घेत होतो आणि खोटं वाचायला सांगू, याच्यावरून मला वाटलं होतं की आपण मला कल्पना दिली होती की 201च्या दरम्यान आपण आपल्या वधूवरांना आशीर्वाद द्यायला, त्यांना शुभेच्छा द्यायला यायचंय. परंतु इथे आल्याच्या नंतर ह्या सोहळ्याची भव्यता माझ्या लक्षात आली. मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी असा सोहळा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी याबद्दल पाहिला होता. रामनाथभाईंचा मी सुपुत्र आहे. रामनाथभाई छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री म्हणून 2014 ते 2019 मी कार्य पाहिलं. जेव्हा ते तिथे पालकमंत्री झाले त्यावेळेला रामनाथभाईंच्या एक अभ्यास दौऱ्यामध्ये लक्षात आलं की मराठवाड्यामधला शेतकरी माझ्या मुलीचं लग्न करण्याकरता माझ्या खिशामध्ये दमडी नाही, माझ्या मुलीचं लग्न करण्याकरिता तिला तिचं कन्यादान करण्याकरिता माझ्या तिला देण्याकरिता पैसा नाही, मी मनुष्य देखील तिला देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमुळे तिथला शेतकरी आत्महत्या करत होता. हे जेव्हा रामनाथभाईंच्या लक्षात आलं, 4 वर्ष सातत्याने रामनाथभाईंनी तिथल्या मराठवाड्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेच्या माध्यमातून 4 वर्ष सातत्याने असे विवाह सोहळे पाहिले. परंतु 2019 नंतर आज जवळपास 10 वर्ष, आज जवळपास 10 वर्ष होत आलेली आहेत किंवा जवळपास 6-7 वर्ष होत आलेली आहेत. 6 वर्ष असा विवाह सोहळा मी कधीच कुठे होताना पाहिला नाही. तो आज मला आपल्या माध्यमातून मला या जिल्ह्यामध्ये होताना, या गरबी जिल्ह्यामध्ये होताना मला पाहायला मिळतोय. की आपल्या मनापासून अभिनंदन करतो. ही गरिबांची सेवा आहे आणि हेच पुण्य आपल्याला 100% पुढे घेऊन जातं. हे पुण्याचं काम आहे. हे काही याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही, ह्याच्यामधनं कुठल्या राजकीय आकांक्षा नाही. हे इथे सोहळ्यामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळते. इथे उत्तम नियोजन मला इथे येताना पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये मला पुढे राजकीय फायदा झाला पाहिजे इथे आल्यानंतर मला अजिबात ते जाणवत नाही. एक मनाला समाधान वाटते की रोज दुसऱ्या कार्यक्रमाला उशीर झाला तरी चालेल, परंतु ह्या कार्यक्रमाला 100% तुम्ही म्हणाल तर कार्यक्रम इथे मी जाईल, त्याशिवाय जाणार नाही. मला अजिबात मला आपल्या बांधवांचा इथे घ्यायचा नाही.
मी आज सर्व सहकार्यांचं, सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. आज इथे बसता आपण मला काही माहिती देखील दिली. आपल्या इथल्या पालघर जिल्ह्यामधल्या आदिवासी बांधवांना ज्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं, इथले असलेले माझे लोकप्रतिनिधी आमदार सहकारी असतील ते प्रयत्न करतात. आपण शिवसेना म्हणून आपण प्रयत्न करताय. परंतु राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे महसूल खातं आहे, गृह खातं आहे, विशेष म्हणजे अन्न नागरी पुरवठा महत्वाचं खातं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये असलेलं ग्रामविकास संबंधी देखील खातं माझ्याकडे आहे. अन्न आणि औषध प्रशासन खातं माझ्याकडे आहे. विशेष म्हणजे महसूल आणि अन्न नागरी पुरवठा या दोन विभागाच्या मार्फत मी आपल्याला शब्द दिला आहे की माझा पुढचा दौरा हा तालुका निहाय माझा दौरा होईल आणि आदिवासी बांधवांना ज्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्या सगळ्या अडचणी मी स्वतः तळागाळापर्यंत पोहोचवून आज राज्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला आपण एक छोटा प्रश्न मला मांडला की राशन कार्ड आपल्या अनेक हजारो आदिवासी बांधवांकडे आजही त्यांच्याकडे आयडी प्रूफ नाही, त्यांच्याकडे ओळखपत्र नाही, परिणामी त्यांच्याकडे राशन कार्ड नाही आणि मोफत धान्य जे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांना मिळायला हवंय ते आजही मिळत नाहीये. म्हणून त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. हा एक प्रश्न आपण असं मांडला आहे. नक्कीच आपला शब्द येतो आज अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून मी शब्द येतो की आपण सांगा त्या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे सगळे शासकीय अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतील, आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत येतील आणि सगळे हे जे काही ओळखपत्र निर्माण करायचे किंवा जे काही तिथे कॅम्पच्या माध्यमातून आपले जे प्रश्न सोडवायचे आहेत ते जागेवर सोडवावे लागतील, सोडवून मिळतील. आदिवासी बांधवांना कुठेही हेलपाटे मारायला लागणार नाही. आणि आपण ह्या सगळं कॅम्पचं आयोजन पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये आपण ह्या कॅम्पचं आपण आयोजन करू आणि हे सगळे प्रश्न आपण इथे सोडवू आणि त्या व्यतिरिक्त देखील या माझ्या 5 खात्यांच्या मार्फत जे आदिवासी बांधवांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आता तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेलीच आहे. त्याचा उपयोग संघटना वाढी करता तर होईलच, परंतु या खात्यांच्या माध्यमातून इथल्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे देखील प्रश्न कसे सुटतील याकडे याकडे मी लक्ष देईन. मी पुन्हा एकदा जगदीशजी आपलं आणि वैभवजी आपलं सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व शिवसैनिकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्व वधूवरांना आज त्यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने नव्या अर्थाने सुरुवात होते. मी आपल्या या नवीन आयुष्याकरिता आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नांदा सौख्य बने असे शुभेच्छा इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.